आंबेडकर या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मुलींची सुट्टी चालू आहे आणि मी आलेले आहे त्यांना घेऊन मम्मीकडे. येऊन 2 दिवस झाले, मस्त आरामही झाला. आता म्हटलं, "अगं तुझा फ्रिज थोडासा मला खराब झालेला दिसतोय, झटपट स्वच्छ करून देते." आता माझ्या मम्मीसारखं तुम्हीही म्हणालच, "गेली आहेस तर जरा निवांत राहा, आराम कर." पण कसं आहे ना, आपल्याला जास्त आरामाची सवय नसते. एकदा का कामाची हाताला सवय लागली ना, की मग त्यांना जास्त वेळ शांत बसवत नाही. तर तिला म्हटलं, "तू मस्त स्वयंपाक कर, तोपर्यंत माझा फ्रिज देखील स्वच्छ होईल." माझ्या मम्मीकडे सिंगल डोअरचा छोटासा फ्रिज आहे. तर याच फ्रिजचं क्लीनिंग आणि ऑर्गनायझेशन मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण आजचं हे फ्रिज ऑर्गनायझेशन थोडंसं वेगळं आहे. कारण यामध्ये मी कोणताही फॅन्सी, महागडा ऑर्गनायझर वापरणार नाही. घरात अवेलेबल असणारेच अगदी स्वस्त आणि मस्त असेच ऑर्गनायझर आपण आज वापरणार आहोत. पण त्याआधी फ्रिजचं क्लीनिंग करून घेऊयात. यासाठी फ्रिज बंद करून आधी मी तो रिकामा करून घेतला. सगळे शेल्फ, बॉक्स बाहेर काढले आणि स्वच्छ असे पाण्याखाली धुवून घेतले. यावेळी खरं तर मम्मीचा फ्रिज खूपच खराब झाला होता. मी तुम्हाला दाखवते. पहा, हे जे रबर असतं साइडचं, त्याच्या आतमध्ये सुद्धा धूळ जाऊन बसली होती आणि हे पहा, असं बाहेरून देखील असं तो रबर काळपट झाला होता आणि आतमध्ये देखील थोडाफार फ्रिज खराब झाला होता. हे स्वच्छ करण्यासाठी मी बाउलमध्ये बेकिंग सोडा आणि व्हिनेगर घेतलेला आहे. ही जी पेस्ट मी बनवलेली आहे ती ब्रशच्या साहाय्याने आता मी या संपूर्ण रबरवरती लावणार आहे आणि 10 ते 15 मिनिटं हे असंच ठेवणार आहे. आता हे व्हिनेगर, बेकिंग सोडा आपलं काम करेल तोपर्यंत आपण फ्रिज आतमधून स्वच्छ करणार आहोत. तर बाउलमध्ये मगाशी मी थोडासा व्हिनेगर, बेकिंग सोडा, डिटर्जंट आणि पाणी यांचं मिश्रण बनवलेलं आहे आणि त्याच्या साहाय्याने आता आतमधून हा फ्रिज स्वच्छ करणार आहे. खरं तर बेकिंग सोडा आणि व्हिनेगर पुरेसा होतो, पण माझा इथे फ्रिज थोडासा जास्त खराब झाला होता, थोडी सांडामांड झाली होती. त्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं डिटर्जंट देखील ॲड केलं. स्क्रबिंग करण्यासाठी साधा सॉफ्ट स्पॉन्ज मी घेतलेला आहे. खरं तर इथे कोणताही हार्ड स्पॉन्ज आपल्याला वापरायचा नाहीये, नाहीतर यावरती लगेचच स्क्रॅचेस पडतात. आणि जिथे हा स्पॉन्ज पोहोचत नाहीये, तिथे टूथब्रशच्या साहाय्याने स्वच्छ करून घेतलं. हे डी-आय-वाय सोल्युशन जर तुम्ही वापरलं ना, तर अगदी कसल्याही प्रकारची घाण तुमच्या फ्रिजमध्ये झाली असेल ना, तर ती झटपट स्वच्छ होईल. आता हेच बघा, मगाचं आपलं जे सोल्युशन होतं ते मी अगदी 10च मिनिटं यावरती असं लावून ठेवलं होतं आणि साधा नुसता असा ब्रश फिरवला तरी देखील पहा, हा जो काळा झालेला रबर होता ना, तो संपूर्ण व्यवस्थित स्वच्छ होतो आहे. या रबरवर अगदी छोट्या-छोट्या लाईन्स असतात, ज्यामध्ये धूळ जाऊन बसते आणि मग तो काळा पडतो. तर त्यामुळे टूथब्रशने जर हा रबर स्वच्छ केला ना, तर तो झटपट निघतो. तुमचा हा रबर जास्तच काळा असेल, तर थोडीशी टूथपेस्ट त्याच्यावरती लावा. म्हणजे जिथे-जिथे अगदी फार जिद्दी डाग असे पडलेले असतील ना, ते सुद्धा निघून जातील. आणि इथे रबरच्या मध्ये तर नेहमीच धूळ जाऊन बसते आणि ती चिटकून बसते. तर ते मगाचं जे सोल्युशन आपण बनवलं होतं, तेच सोल्युशन मी यामध्ये टाकलं होतं आणि पहा ब्रशवरती संपूर्ण ही आतली जी काही चिटकून बसलेली घाण होती, ती सगळी निघून आलेली आहे आणि एका कपड्याच्या साहाय्यानेच पहा मी असं फक्त फिरवून घेतलं आणि सगळा हा रबर आपला चकाचक अगदी स्वच्छ झाला. आणि आता काय शेवटी एक स्वच्छ नॅपकिन घेतलाय आणि त्या साहाय्याने पहा मी फक्त हा फ्रिज पुसून घेत आहे. फ्रिज स्वच्छ करणं खरं तर अजिबात अवघड काम नसतं. थोड्याशा ट्रिक्स वापरल्या की तो लगेचच स्वच्छ होतो. तर पहा फक्त अर्ध्या तासात माझा फ्रिज अगदी व्यवस्थित स्वच्छ झाला. तुम्हाला दिसत असेल जे काही काळा वगैरे झाला होता तो स्वच्छ झाला. आता आपण बाहेरून स्वच्छ करणार आहोत. पहा सारखा फ्रिजला हात लागून असा डोअरला किंवा त्याच्या साइड्सला असे काळे-काळे ठसे उमटतात आणि ते परत घट्ट बसतात, निघता निघत नाहीत. हेच काढण्यासाठी मी या स्पॉन्जवरती फक्त बेकिंग सोडा घेतलेला आहे. हा फेस होतोय तो म्हणजे ही माझी आधीचीच घासणी आहे डिटर्जंट मधली त्यामुळे थोडासा फेस येतोय. पण घासणीवर तर फक्त बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि अगदी हळूवार हाताने स्क्रब केलं तरी देखील पहा हे जे काही काळे डाग पडले होते ना या डोअरवरती ते पहा सगळे आता स्वच्छ झालेले आहेत. अशा पद्धतीने हा बेकिंग सोडा आपल्या कोणत्याही फर्निचरवर अगदी किचन ट्रॉलीज वगैरे त्याचे जे कॅबिनेट्स असतील त्याच्यावरती देखील छान काम करतो. नुसत्या बेकिंग सोड्याने देखील हे सगळे जे काही काळे डाग वगैरे असतात ना ते निघून जातात. आता आपला फ्रिज स्वच्छ झाला, ड्राय झाला. आता हे सगळे शेल्फ लावून घेते म्हणजे आपण ऑर्गनाइज करू. आता हा फ्रिज फार जुना आहे त्यामुळे काय होतं ना, याच्या फ्रीझरमध्ये हा असा बर्फ साठतो आणि कोणतीही वस्तू यावरती ठेवली की ती अगदी त्या बर्फामध्ये चिटकून बसते. त्यामुळे काय करायचं, असा एखादा प्लास्टिकचा पेपर त्यावरती अंथरायचा म्हणजे जास्त बर्फ साठत नाही किंवा साठला तरी तो प्लास्टिक बरोबर निघतो.
मसाले मसाले खरं तर फ्रीजच्या बाहेर ठेवले तरीही चालतात, पण फ्रीजमध्ये थोडी शेल्फ लाईफ वाढते. पाण्याच्या बॉटल, ज्यूस, सॉसेस हे सगळं डोअरला ऑर्गनाइज केलं. आता मेन जे ऑर्गनायझेशन आहे ते म्हणजे आपल्या व्हेजिटेबल्सचं. तर यासाठी कोणताही फॅन्सी ऑर्गनायझर मी घेतलेला नाहीये. तर अगदी साधे आपल्या घरात इझिली अवेलेबल असतात असेच घेतलेले आहेत. जसं की या पहा, कापडी पिशव्या, त्यानंतर असे नॅपकिन्स, काही स्टीलचे डब्बे जे खास फ्रीजसाठी ठेवलेले आहेत, काचेच्या बॉटल्स ज्या देखील पहा नवीन नाहीयेत. यामध्ये मध मम्मीने घेतला होता तर त्याच्यात शिल्लक राहिलेले आहेत. हे असे प्लास्टिकचे डब्बे आणि यामध्ये तर पहा खजूर घेतल्या होत्या. त्या खजुराचे राहिलेले हे डबे आहेत. मिठाईचे बॉक्स असेच ऑर्गनायझर्स मी इथे घेतलेले आहेत. आणि या सगळ्यामध्ये फक्त आठवड्याभराच्या भाज्या ऑर्गनाइज करणार आहे. असा छोटा फ्रिज असेल तर फक्त आठवड्याभराच्याच भाज्या आणाव्यात, नाहीतर उगाचच त्यामध्ये गर्दी होते. तर आता हे जे काही प्लास्टिकचे डबे आहेत त्यामध्ये डायरेक्ट भाज्या न ठेवता आधी मी एक रुमाल खाली ठेवलेला आहे आणि त्यावरती भाजी ठेवलेली आहे. का? तर या भाजीला सुटलेलं पाणी त्या रुमालामध्ये ॲब्झॉर्ब व्हावं. तशाच जर भाज्या ठेवल्या तर हमखास त्याला पाणी सुटणार आणि मग खालची किंवा वरची जी काही भाजी असते ती पाण्याने नासून जाते. त्यामुळे टिश्यू पेपर किंवा असा एखादा रुमाल तर गरजेचाच आहे. आता मिरच्या देखील सध्या मी अशाच देठ न काढताच ठेवलेल्या आहेत. पुन्हा जेव्हा कधी मला वेळ मिळेल त्यावेळेस त्याची देठ वेगळी करेन. तर पहा, या प्लास्टिकच्या बॉक्सेसमध्ये मी अशा पद्धतीने पुदिना, कोथिंबीर आणि मिरच्या ऑर्गनाइज केलेल्या आहेत. स्टीलचा डबा जास्त थंड होतो त्यामुळे जास्तीत जास्त वेळ त्यामध्ये भाजी फ्रेश राहते. गवारी 3-4 दिवसानंतर करायची असल्यामुळे ती मी स्टीलच्या डब्यात ठेवली. तसंच लिंबू देखील असं व्यवस्थित एअरटाईट जर बॉक्समध्ये ठेवलं तर ते जास्त वेळ फ्रेश राहतं. आता या अशा ज्या काही मोठ्या-मोठ्या भाज्या आहेत, ज्या कोणत्याही डब्यामध्ये बसत नाहीत, त्यांच्यासाठी या अशा कापडी पिशव्या. भाजी चिरून ठेवणं मलाही जास्त आवडत नाही. अगदी ज्यावेळेस करायची आहे, त्याच वेळेस ती चिरलेली मला आवडते. त्यामुळे मोठ्या भाज्यांसाठी अशा मोठ्या पिशव्या मी निवडल्या आणि त्यामध्ये ठेवलं. आता हा दोडका स्टोअर करण्यासाठी माझ्याकडे कापडी पिशवी नव्हती. पण डायरेक्ट प्लास्टिकमध्ये ठेवलं असतं तर त्याला पाणी सुटलं असतं. त्यामुळे आधी मी तो एका नॅपकिनमध्ये रॅप केला आणि मग तो प्लास्टिकच्या पिशवीत ठेवला, जेणेकरून त्याला पाणी जरी सुटलं तरी तो ॲब्झॉर्ब होईल, नासणार नाही. स्टीलच्या डब्याला जास्त पाणी सुटत नाही, त्यामुळे आलं देखील स्टीलच्या डब्यामध्येच ठेवलं. आता हा असा एक छोटासा ओपन ऑर्गनायझर आहे. त्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स ठेवलेले आहेत. जेणेकरून जेव्हा लागतील त्यावेळेस असे वरच्यावर सगळं दिसतं यामध्ये कुठे काय आहे ते पटकन घेता येईल. आणि टोमॅटो तर काय फ्रीजच्या बाहेर अगदी व्यवस्थित राहतात, त्यामुळे ते बाहेरच ठेवणार आहे. तर पहा, आता आपण व्यवस्थित भाज्या सेपरेट केलेल्या आहेत. आता फ्रीज ऑर्गनाइज करूयात. तर खाली जो व्हेजिटेबल बॉक्स असतो त्यामध्ये या पिशव्यांमध्ये ज्या काही मी फळभाज्या ठेवल्या होत्या त्या सगळ्या भाज्या इथे खालच्या बॉक्समध्ये ठेवल्या. त्यानंतर त्याच्याच वरचा शेल्फ. तर बॉक्समध्ये आपण ज्या पालेभाज्या ठेवल्या होत्या त्या पालेभाज्या हे डबे एकावर एक ठेवले. त्याच शेजारी ड्राय फ्रुट्स, पुन्हा इकडे गवारी किंवा चवळीची भाजी मी या बॉक्समध्ये ठेवली होती ती, आलं आणि लिंबू. त्याचा वरचा शेल्फ दुधासाठी ठेवलेला आहे आणि कडधान्य. तर हा जो स्प्राउट मेकर आहे तो मी तसाच इथे फ्रीजमध्ये ठेवते आहे. आता इथे एक शेल्फ नेहमी रिकामा असतो, जेणेकरून आयत्या वेळी जर काही एक्स्ट्रा ठेवायचं असेल किंवा अगदी आपलं भाजी वगैरे शिल्लक राहिली, जेवण शिल्लक राहिलं तर ते रोजचं इथे ठेवण्यासाठी हा एक शेल्फ संपूर्ण रिकामा ठेवलेला आहे. या मल्टीपर्पज चिलरमध्ये सध्या तरी श्रीखंड ठेवलेला आहे, पण तिथे दही, ताक अशा गोष्टी ऑर्गनाइज करते. आणि आता वरती फ्रीझर. तर सध्या पावसाळा आहे त्यामुळे आईस्क्रीम वगैरे यात काही नाही. मोस्टली आमचं यामध्ये फक्त आईस्क्रीमच असतं. तर पहा, अशा पद्धतीने अगदी सुटसुटीत असा मी फ्रिज ऑर्गनाइज केलेला आहे. छोटा असला तरी सुद्धा अगदी व्यवस्थित लिमिटेड सामान मी त्यात ठेवलंय, पण तरी देखील तो सुटसुटीत. आता इथे एक शेल्फ रिकामा आहे. तिथे आलं लसणाची पेस्ट, लसूण खोबरं वगैरे असतं. सध्या मी केलेलं नाहीये त्यामुळे तिथे मी काहीच ठेवलेलं नाहीये. तर पहा, अशा पद्धतीने कोणताही फॅन्सी ऑर्गनायझर न वापरता अगदी सोप्या पद्धतीने आज आपण फ्रिज ऑर्गनाइज केला. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपला फ्रिज स्वच्छ केला आणि ऑर्गनाइज्ड ठेवला तर तो आपला फ्रिज कधीच खराब होणार नाही. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.